मुंबई महानगरपालिका निवडणुकीत युतीसाठी ठाकरे गटासोबत चर्चा करण्याचा निर्णय शरद पवार गटाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे। गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या शिष्टमंडळानं शरद पवारांची भेट घेऊन महापालिका निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीने एकत्र यायला हवं याबाबत चर्चा केली होती आणि आता याच संदर्भात जितेंद्र आव्हाड बोलतायत। आपण थेट जाऊया। अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। पवारांनी सातत्याने असं स्पष्टपणे म्हटलं होतं की भाजपकडून आपल्याला इतर मित्र चालतील। तेच आम्ही सांगितलं की साधारण सगळ्यांची भावना तीच आहे। मुंबईची एक परिस्थिती वेगळी आहे, महाराष्ट्रात वेगळी आहे। महाराष्ट्रात कशा युत्या आणि आघाड्या झाल्या आहेत ते तुम्ही बघताय। त्यामुळे स्थानिक पातळीवरच्या लोकांनीच जास्त विचार करून आपापला निर्णय घ्यावा। या निर्णयावर वरिष्ठ पातळीवरचे नेते आलेले आहेत। पुढचे निर्णय हे स्थानिक पातळीवरचे नेते घेतील। काँग्रेस नेत्यांची तुम्ही समजूत काढणार का की आपण एकजूट राहिलं पाहिजे जर भाजप विरोधात लढायचं असेल? साहेबांची भूमिका दिल्लीपासून गल्लीपर्यंत स्पष्ट आहे की भाजपला पराभूत करण्यासाठी जे करता येईल ते करावं। म्हणजे समजूत काढणार। मी बोललो तेवढंच बोलीन। मी समजूत काढणार की नाही ते त्यांना माहिती। पुढील आठवड्यात काही बैठक होणार आहे का एकत्रित? कारण आज आपली एक बैठक झाल्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेससोबत बसलं जाईल असं सांगण्यात आलं होतं। नाही, ते आता काँग्रेसचा काय निरोप येईल, साहेबांची ते काय बोलतात ती वेगळी गोष्ट आहे। पण आज जी बैठक झाली त्याच्याबाबत महाराष्ट्राला आणि तुम्हा सगळ्यांना माहिती देण्यासाठी मी आलो। सर, हिंदी में देना चाहेंगे आज की बैठक में क्या हुआ है, किस बारे में चर्चा हुई है? इस बारे इतनी ही चर्चा हुई कि पार्टी के कार्यकर्ताओं ने कहा कि भाजपा पराभूत करने के लिए हमको महाविकास आघाड़ी का जो गठन हुआ है वो जो पार्टियां इकट्ठा हुई थी और रही है वो ऐसी ही रहनी चाहिए, ऐसे कार्यकर्ताओं की भावना रही। मतलब जिस तरीके की यूनिटी हमने सत्याचा मोर्चा में देखी थी, जहाँ पे एमएनएस से लेके एनसीपी अम्बेडकराइट पार्टीज एक साथ, देखो तभी मैंने कहा था कि वो एक अलग विषय है, ये एक अलग विषय है। अलग अलग विषयों पे अलग अलग बातें होती। समाजवादी पक्ष हो या समाजवादी पक्ष हा आमचा घटक पक्ष आहे आणि समाजवादी पक्ष बरोबर राहावा ही आमची भावनाच आहे आणि तो आमच्या बरोबर महाविकास आघाडीचा घटक पक्षच आहे। चला। जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की मनसे आणि इतर सगळ्या पक्षांच्या संदर्भात पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील। महाविकास आघाडी आणि घटक पक्षांनी एकत्र यावं ही भावना आजच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली आहे। जुई जाधव आपला प्रतिनिधी आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी आहे। जुई, या बैठकीमध्ये नेमकं काय झालं त्याबाबत जितेंद्र आव्हाडांनी सांगितलेलं आहे, पण कॅमेरावर ते फारच त्रोटक बोललेत। काही वेगळी माहिती आपल्याकडे प्राप्त झाली आहे का? अगदीच विनोद सर, आपण पाहतोय की आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे आणि विशेष म्हणजे विरोधक एकजुटला आहे, तो म्हणजे भाजप पक्षाच्या विरोधामध्ये। आताच आपण जर पाहिलं तर मग शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची मुंबई विभागाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत जाण्याची तयारी त्यांच्या कार्यकर्त्यांनी दाखवली। मुद्दा उरला काँग्रेस पक्षाचा। खरं तर काँग्रेस पक्षाने स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली आहे। सर्व 227 जागा काँग्रेस पक्षाला एकट्याने लढायचं आहे। त्याचं कारण म्हणजे मनसेच्या एंट्रीने ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, ते काँग्रेसला मान्य आहे, परंतु त्यांना विश्वासात न घेऊन उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आणि त्यामुळे काँग्रेस त्यांच्यासोबत जाण्यास तयार नाही। समविचारी पक्षांसोबत आम्ही जाऊ असं काँग्रेसचं ठाम मत आहे। परंतु जी माहिती आपल्याला मिळते या बैठकीमधली, त्या माहितीनुसार शरदचंद्र पवार हे स्वतः काँग्रेस नेत्यांची चर्चा करणार असल्याची माहिती आहे की जर आपल्याला भाजप विरोधात जायचं आहे तर आपल्याला सर्व विरोधकांनी एकत्र राहणं गरजेचं आहे, म्हणजे आपली जी मतं आहेत ती विभाजित होणार नाहीत। जी एकता आपल्याला सत्याच्या मोर्चामध्ये पाहायला मिळाली होती तशीच एकता येत्या आगामी पालिका निवडणुकीमध्ये देखील दाखवणं गरजेचं आहे सत्ताधाऱ्यांना। यासाठी सर्वांनी एकजूट राहणं गरजेचं आहे अशी समजूत जी आहे ती काँग्रेस नेत्यांची शरद पवार घालणार आहेत। गेल्या आठवड्यामध्ये वर्षा गायकवाडांनी भेट घेतली होती त्यांच्या शिष्टमंडळासह शरद पवारांची। पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजेच मंगळवारी किंवा बुधवारी पुन्हा एकदा सिल्वर ओक म्हणजे शरद पवार यांचं जे निवासस्थान आहे तिथे एक बैठक पार पडणार आहे काँग्रेस नेत्यांची आणि त्या बैठकीमध्ये शरद पवार हे त्यांची समजूत घालणार आहे की कसं आपण विरोधकांनी एकत्र राहणं गरजेचं आहे, मनसेला देखील आपल्या सोबत घेणं गरजेचं आहे। भाजपच्या विरोधात जर आपल्याला लढायचं आहे तर मग आता पुढच्या आठवड्यात जी बैठक होणार आहे त्यामध्ये खरं तर सगळं चित्र स्पष्ट होणार आहे की काँग्रेस मनसेसोबत युती करण्यास तयार आहे
की महाविकास आघाडीमधून एक्झिट घेऊन स्वतंत्रपणे निवडणूक लढण्यासाठी तयार आहे त्याची, परंतु राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत जाण्याच्या निर्णयावर एकमत दर्शवलं आहे, त्यामुळे ते तरी एकत्रित लढणार हे आता स्पष्ट झालं आहे. अगदी धन्यवाद जुई, दिलेल्या अपडेट्सबद्दल. आपण बघतोय की आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसनं शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि काँग्रेसनं सुद्धा महाविकास आघाडीत यावं यासाठी स्वतः शरद पवार शिष्टाई करणार आहेत. पुढच्या आठवड्यातल्या बैठकीत ते आपली भूमिका मांडतील. त्यांच्या शिष्टाईला यश येणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं असेल. पुढची बातमी